नमस्कार मंडळी. पाहता पाहता 2 वर्ष उलटलेली आहेत तरीही कार्यक्रम अव्याहतपणे चालू आहे आणि दररोज प्रेक्षक भेटतात. म्हणतात आता 2000 एपिसोड होत, 3000 एपिसोड होत आणि माझी तर इच्छा आहे ते होत होत, कारण मुंबईत घर पण घ्यायचंय मला. त्यामुळे तुमच्या अशाच ब्लेसिंग्स आणि शुभेच्छा मला देत राहा. मंडळी, या कार्यक्रमाची ख्याती हळूहळू बॉलिवूडपर्यंत पोहोचली, आता हॉलिवूडपर्यंतही पोहोचेल. पण म्हणूनच आज सुद्धा या मंचावरती येणार आहे बॉलिवूडचा एक हिंदी सुपरस्टार. निषेध निषेध काय बॉलिवूडचा सुपरस्टार कोणाला बोलतोस तू? हा, अरे तुम्ही सलमान खानला बोलवलं, तुम्ही अक्षय कुमारला बोलवलं, तुम्ही शाहरुख खानला बोलवलं. निलेश एक मिनिट, आमिर खान कधी येणार आहे जरा सांग. गप्पे, आमिर खान तू हिच्या बोलण्याकडे लक्ष देऊन काय स्टार स्टार काय म्हणतो? तुमच्यातली एक स्टार आमच्याकडे ही बघ काय करतेस तू? अगं बंधू मावशी, ते निषेध नोंदवायला पण चांगलं दिसावं लागतं ना. काय आता बरोबर, ती आमच्यातली स्टार आहे. खरं तर तुम्हाला जेवढे डेट दिले नसेल तेवढं तिला इकडे द्यावे लागतात आम्हाला. मी काय म्हणतो, वंदना मावशी, आजचा एपिसोड होऊन जाऊ देत. मग तुमचा जेव्हा एखादा नवीन सिनेमा येईल तेव्हा आपण करू ना इकडे जोरदार एपिसोड. आता काय नवीन सिनेमा? मी नवीन सिनेमा घेऊन आली आहे माझा, फॅमिली कट्टा नावाचा. ओहो. म्हणून आम्ही आलोय. वा वा वा. हे चला, ह्याचं काय ऐकत बसलं? चला बसा. अहो ऐका ऐका ना माझा. अरे तुझ्या जागेवर बस, जा जा. मी इथे बसते का? कारण इथे बसणाऱ्याला तू जास्त प्रश्न विचारतो म्हणून. तर आता असं चेहरा पाडू नकोस, हसून बोल. तू काय स्टार समजतो काय स्वतःला? खाली कुठे बघतोय? आता वर मान करून बघ जरा. आता नशीब ह्या माझ्या सासू नाहीयेत. कसं झालं असतं माझा मी सून असतो तर. नशीब माझी मुलगी तुझ्यापेक्षा मोठी आहे. मी मुलीच्या अर्थे म्हटलंच नव्हतं, मी स्वतःला सून समजत होतो. असं काय झालं असतं? सुरुवातीला त्यांनी निषेध केला की तुम्ही मराठीचं प्रमोशन का करत नाही. खरंच आम्ही मनापासून प्रमोशन करतो आणि इतकं प्रमोशन करतो की प्रमोशनच्या आतमध्ये सुद्धा एक प्रमोशन असतं. म्हणजे इथे सुद्धा काही पत्रकार असतात, ते येतात आणि ते एक वेगळी पत्रकार परिषद भरवतात जेणेकरून सिनेमा आणखीन घराघरात पोहोचावा. तर तुकरटवाडीमध्ये जे गुलकंद केबल नेटवर्क आहे, त्या गुलकंद केबल नेटवर्कवर आता एक पत्रकार परिषद भरणार आहे. बघूयात मग ते पत्रकार तुम्हाला काय प्रश्न विचारणार आहेत. नमस्कार 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 नमस्कार. गुलकंद केबल नेटवर्कचा मी संचालक सदानंद बुच्ची आपल्या सगळ्यांचं अतिशय मनापासून या मंचावरती स्वागत करतो. तर आता लगेचच आपण कार्यक्रमाला सुरुवात करणार आहे. तर प्रमोशन हे आयुष्यामध्ये फार महत्त्वाचं झालेलं आहे मंडळी. आणि इथं आता एक पत्रकार परिषद पण भरणार आहे. पत्रकार येण्यापूर्वी आमच्या कार्यक्रमात कसं असतं की काहीतरी आधी इकडे एक टाइमपास झाला पाहिजे लोकांना, म्हणून एक टाइमपास आम्ही दाखवत असतो. तर भविष्याचे कार्यक्रम होतात, तुम्ही अनुभव घेतलेलाच आहे बऱ्याच वेळेला. आणि भविष्याच्या कार्यक्रमामध्ये कसं असतं की माणूस येतो आणि भविष्य सांगतो. पण आमच्याकडे एक वेगळा माणूस येतो आणि तो माणूस पत्त्याच्या कार्डवरून भविष्य सांगतो. तर तो आता इथे येणार आहे आणि तो काही लोकांचे भविष्य पण सांगणार आहे. तर त्या कार्यक्रमाला आपण आता सुरुवात करूयात. धमाले डालडा प्रस्तुत वेड भविष्याचे त्या कार्यक्रमाला. आणि त्या कार्डवाल्या माणसाला आपण बोलूया. या हो. ते घंट्याचं प्रमोशन, बाकी काय नाही. बसा. आहे ना पाठ सगळं आपलं? तर सर, अतिशय मनापासून आपलं. अच्छा, मी काढायचं का? नाही नाही, खेळायचे. मी काय म्हणतो, हे सगळ्यांना घरी पाठवूया मग आता. लाज आहे का तुम्हाला? माणसं कशासाठी इथे आलेले असतात, आपण काय करतो? कॉर्डलेस आहे. तर आपला जो परवा कार्यक्रम झाला तर त्याच्या काही प्रतिक्रिया आलेल्या आहेत. वाचकांचं पत्र व्यवहार ते वाचूया काय? कशाला, राहू दे की. नाही वाचा पाहिजे. नाही राहू दे की. अरे प्रतिक्रिया, लोकांना कार्यक्रम कसा वाटला हे कळायला पाहिजे का नाही? मला कळतं की आपल्या 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 कार्यक्रमात TRP आहे, त्यामुळे आपल्याला कळलं पाहिजे की किती लोकांनी बघितला कार्यक्रम. तर फलटणहून सुभाष लिहितात,
गुरुजी मागच्या वेळेचा आम्ही भाग पाहिला, अतिशय चांगला केलात तुम्ही. धन्यवाद. हा गैरसमज मनातनं काढून टाका. आणि परत जर कराल तर मी आहे न तुम्ही. सांगितलं ना का वाचताय तुम्ही? हा, किती बघितलं किती स्तुती करतात नाही, लोक. अजून एक होतं तुम्हाला अहो, आवडेल. राहू दे ना नका एक आवडेल, ऐका तर. एका महिलेचं आलंय. वाचा ना. तर मुंबईहूनच एक महिला आहेत. वा. त्या लिहितात, बाकीच्यांनी काही म्हणू, गुरुजी मला तुम्ही लईच आवडता. तुमचा कार्यक्रम पाहिल्यावर मनावरचा ताण निश्चितपणे जातो. अच्छा. थँक्यू. तुमची जॉन हाब्राम सारखी हेअरस्टाईल मला फार आवडते. थँक्यू थँक्यू. काही म्हणा, बहुतेक मी तुमच्या प्रेमातच पडली. गुरुजी तुम्ही मला कधी भेटू शकाल का? अरे कधीही. ह्या रविवारी आपण बागेत भेटूया का? नक्की. पत्ता द्या, आलोच. गुरुजी आपलं लग्न झालंय का? नाही नाही नाही, आत्ताचा 25 वर्षाचा आहे मी. अच्छा. कोण लिहितंय, कोण नाव काय महिलेचं? गुरुजीची बायको. 25 वर्षाचे. असं आता समोर नाही तर बोलायचं. है का नाही? समोर नाही तर बोलायचे, 10 कॅमेऱ्याच्या समोर बोलते ते. तर तुम्हाला माहिती का की आता हा कार्यक्रम फोन इन सुद्धा झालेला आहे. तर बऱ्याच लोकांचे इथे फोन येतात. हा फोन इन कार्यक्रम आहे का? तर इथं कधी फोन इन म्हणून हा फोन इन. तर इथे कधी आता फोन येऊ शकतो आणि खूपच असे प्रेक्षक उत्साहित असतील आपल्याला फोन करण्यासाठी. खूपच उत्साहित आहेत प्रेक्षक. बरेच लोक डायल करतात, त्याच्यामुळे बहुतेक लागत नसावा. आमचा फोन नंबर आपण लिहून घ्या. आता येईलच एखादा तरी यायलाच पाहिजे. तुमच्या कोणी ओळखीचं असेल तर सांगा ना करायला एखादा. कुणाच येणं ना म्हणून म्हणलं. येईल की वाटतं बघू. बरोबर ठेवलंय ना. हा. आता एखादा फोन येईलच. तुला पेमेंट मिळालं असलं तर वाजव थोडस. आला 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 आला. घ्या की घ्या. तर पहिला फोन या कार्यक्रमात आलेला आहे, तो आता आपण उचलूया. हॅलो. हॅलो, बोला. तुमचं स्वागत आहे या कार्यक्रमामध्ये. कुठून बोलताय आपण? फोन मधून बोलतोय. मग बाहेर या. लाज आहे का तुम्हाला? कसले घाणेरडे विनोद करता? पण आवडला का विनोद? आवडला का? हा, बरा होता बरा होता. आवडला ना? हा. मग मला पेमेंट किती देणार आहे? लाज आहे का तुम्हाला? काय काम आहे ते बोला. तुम्हाला गुरुजींना काय प्रश्न विचारायचा आहे का? त्याच्याबद्दल तुम्ही बोला. हॅलो 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 हॅलो. हॅलो. हे बघा, तुम्ही तुमच्या हॅलो. टीव्हीचा ऑइलिन जरा कमी करा. ऑइली? तुमच्या टीव्हीचा ऑइलिन जरा तुम्ही कमी करा, म्हणजे तुम्हाला नीट ऐकू येईल सर. अहो टीव्ही मध्ये लय वाद्य वाजतात, त्यातला कुठला व्हायलिन पकडायचा आपण आणि कसं बंद करायचा?